वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर आज आहे ना आमच्या सोसायटीमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम होता। आम्ही बाहेरचं म्हणजे आचारी वगैरे काहीच लावत नाही, सगळ्या बायका मिळून घरीच करतात। अगदी घरच्यांसारखं मिळून सगळीकडे कामं चालू होती। खूप भारी वाटत होतं का तर सगळे मिळून आहे ना, फक्त गणपतीच्या वेळेस सगळे खाली येतात, नाहीतर प्रत्येकाचे वेगवेगळे काही ना काही कामं चालू असतात, त्याच्यामुळे कधीही कोणी भेटत नाही जास्त। तर ह्या गणपतीच्या वेळेस सगळे मिळून मिसळून कामं करतात। प्रसादासाठी काय बनवायचं असेल आता तुम्हीच विचार करा, मी तर दाखवणारच आहे शेवटला तुम्हाला काय बनवायचं असेल। चाललंय इथं सगळी तयारी चालू आहे प्रसादाची म्हणजे महाप्रसाद आहे, सगळ्यांसाठीच आहे। आमची सोसायटी एवढी काही मोठी नाही आहे, फक्त 24 फ्लॅट आहेत। 24 फ्लॅटमधले पण काही जण येत नाही आहेत, वर्गणी पण देत नाहीत। आमचे जेवढे आहेत तेवढेच आम्ही मिळून मिसळून काम करतो। चला तर बघूया कोण कोण काय करतंय ते आणि काय बनतंय प्रसादासाठी। खूप छान अशी तयारी चालू होती, लेट झालं होतं पण सगळेजण काही जण येत होते, काही जण येऊन गेले होते, असं चालू होतं। चला बघू काय बनतंय प्रसादासाठी। हे चालू केलंय का? माझा फोन आता चालू आहे का? मी बंद केलं होतं। टाकू कमी टाकते, तू काढ फक्त थोडेच टाकते। हे करून असं भरून घे, ती जाळी पाहिजे मोठी त्याला। तरी कमी केला, थोडेच टाकू का मग? दोन चार लई टाइम लागेल सांगितलं ताई। एक मिनिट थांब, तिथे चाळून घेऊन टाकलं का ते बरोबर काढून घेऊ। पटकन आण रे तुझ्या बोला हिरवे डालणार, थोडासा पतला करू। हिरवे करावा, रवे काय बाई खीर पण बनवायची का? इथं कोशिंबीरची तयारी झालेली, सगळी दही वगैरे सगळं कट करून ठेवलंय। किती छान दिसतंय ना हे कट केलेलं। आणि इथं बघा हा आहे महाप्रसाद म्हणजे पुलाव, त्याच्यावरची कोथिंबीर थोडीशी झाली पण खूप असा भारी वाटते बघून, छान आहे। सुगंध वगैरे खूप छान येत होता। कोथिंबीर वगैरे सगळं कट करून ठेवलं वरती आणखीन पुलावावरती टाकायला। आणि हे बघा हा इथं प्रसादासाठी प्रसाद करून ठेवलेला आहे। मस्त अशी सुंदर पूजा झालेली। सत्यनारायण महाराज की जय। बाप्पा पण आहेत आपले दगडूशेठ। खूप भारी वाटत होतं, खूप पॉझिटिव्ह फील होत होतं। इथं आहे प्रसाद, इथं आहे पंचामृत, छान वाटत होतं। छान झाली पूजा, मस्त असं पॉझिटिव्ह फील होत होतं, खूप भारी वाटत होतं। मी सत्यनारायणाचा प्रसाद कधीच सोडत नाही। श्री सत्यनारायण महाराज की जय।